भुजबळांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी फोन गेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। छगन भुजबळ यांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाहीये। सूत्रांकडून ही माहिती कळते। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी त्यांना अद्यापही फोन गेला नसल्याची माहिती मिळते। 7 जणांचं नाव निश्चित झालेलं आहे, मात्र याच्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव अद्यापही निश्चित नाहीये। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी फोन गेला नसल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते। छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, आतापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। या निवडणुकीमध्ये सुद्धा ते विजयी झाले चांगल्या मताधिक्याने, मात्र अजूनही त्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। दादा गटाच्या 7 आमदारांना आतापर्यंत फोन गेलाय। 9 आमदार शपथ घेतील अशी माहिती सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। ती इतर 2 नावं कुठली हे चित्र जरी स्पष्ट नसलं तरी अजूनही छगन भुजबळ यांना मात्र फोन गेला नाहीये अशी माहिती मिळते। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन। वृषाली, खरं तर छगन भुजबळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र अद्यापही मंत्रिपदासाठी त्यांना कुठलाही फोन आलेला नाहीये। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 7 आमदार यावेळेला अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत। त्यापैकी नरहरी झिरवाळ यांना फक्त फोन गेलेला आहे, मात्र छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे, उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, त्यांना मात्र अद्यापही फोन आलेला नाहीये। त्याच्यामुळे एक प्रकारे भुजबळांना यंदाच्या वेळेला मंत्रिपदापासून लांब राहावं लागू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। अर्थात असं जरी असलं तरी अजित पवार यांच्याकडनं सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं होतं की यंदा नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी संधी दिली जाईल आणि त्यामुळे भुजबळांना संधी नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अर्थात याबाबत थोड्या वेळातच स्पष्ट जे आहे ते चित्र होईल, मात्र छगन भुजबळ यांना अद्यापही राष्ट्रवादीकडून फोन आलेला नाही आणि त्यामुळे भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते आहे। विशाली।